हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। खऱ्या अर्थानं ज्यांनी सामाजिक क्रांती घडवली आणि समाजाला दिशा दिली ते महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरणी नतमस्तक होतो। आजच्या या अत्यंत महत्त्वपूर्ण कार्यक्रमामध्ये उद्घाटन करून पुढच्या कार्यक्रमाला गेलेले भारत सरकारचे मंत्री आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय नितीन गडकरीजी, ओबीसी विभागाचा कारभार ज्यांनी अत्यंत समर्थपणे सांभाळला आणि प्रचंड एफिशिएंटली निर्णय करून घेतले ते आमचे मंत्री माझे सहकारी अतुल सावेजी, रामटेकचे लोकप्रिय खासदार श्यामकुमार बर्वेजी, सन्माननीय आमदार विकास कुंभारेजी, प्रवीण दटकेजी, आशीष जयस्वालजी, परिणय फुकेजी, आशीष देशमुखजी, मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय डॉक्टर बबनरावजी तायवाडे, विपिनजी इटनकर, ज्ञानेश्वरजी खिल्लारी, राजेशजी खवले, विजयजी वाकुलकर, सुकेशिनी तेलगोटे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले उमेश कोराम, अशोक जीवतोडे, शरद वानखेडे, गुणेश्वर आरीकर, शेषराव येलेकर, सुषमाताई भड, सुभाष घाटे, नरेश भाऊ बर्डे, परमेश्वर राऊत, त्याचप्रमाणे किशोरजी वानखेडे, प्रकाशजी भोयर, रमेशजी भंडारी, सुनीलजी हिरणवार, किशोरजी चन्ने, मंचावरील आणि समोरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखर हा अतिशय आनंदाचा दिवस आहे की महाराष्ट्रामध्ये एकाच वेळी 44 ओबीसी विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलचा शुभारंभ आपण केलेला आहे आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण प्रवेश दिला आहे। खरं म्हणजे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची संधी मला मिळाली आणि त्यावेळी माझ्या हे लक्षात आलं की या महाराष्ट्रात बहुसंख्य असलेला आमचा ओबीसी समाज, ज्या समाजाने या महाराष्ट्राच्या वाटचालीमध्ये एक अतिशय बहुमोल अशा प्रकारचं योगदान दिलं, वेगवेगळ्या प्रकारच्या 350 जातींमध्ये असलेला हा समाज मात्र राज्याच्या विकासाच्या यात्रेमध्ये जेवढ्या प्रमाणात या समाजाला वाटा मिळाला पाहिजे, हिस्सेदारी मिळाली पाहिजे, या समाजाकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे तेवढं दिलं जात नाही। आणि म्हणून मी त्यावेळी निर्णय केला की ओबीसी समाजाचं वेगळं मंत्रालय तयार करायचं आणि आपल्या राज्यामध्ये पहिल्यांदा आपण ओबीसी मंत्रालय तयार केलं, त्याला संपूर्ण वेगळे अधिकारी दिले, त्याला वेगळे मंत्री दिले आणि ओबीसींकरता वेगवेगळ्या योजना आखण्याची सुरुवात आपण त्या ठिकाणी केली। मला आठवतं की ज्यावेळी आमदार म्हणून मी निवडून आलो होतो त्यावेळी ओबीसीची नॉन क्रिमिलेअरची उत्पन्न मर्यादा केवळ 1 लाख होती आणि 2000 साली त्या संदर्भातला एक संघर्ष मी सुरू केला आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सातत्याने समितीचा पाठपुरावा करून जवळपास 2 वर्षाच्या संघर्षानंतर ती लिमिट 3.5 लाख केली आणि ज्यावेळेस मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेस ती लिमिट आपण 8 लाख रुपये केली आणि त्या माध्यमातून आमच्या ओबीसी समाजाला त्या ठिकाणी आरक्षणाचा योग्य फायदा मिळाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण केला। आपण महाज्योतीची निर्मिती केली। जे आमचे ओबीसी विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना त्यांच्यामध्ये प्रतिभा मोठी आहे पण अनेक वेळा पैसे नसल्यामुळे योग्य प्रकारचं प्रशिक्षण कोचिंग घेऊ शकत नाही आणि म्हणून स्पर्धा परीक्षांमध्ये वेगवेगळ्या परीक्षांमध्ये त्या ठिकाणी कोचिंग अभावी
त्यांना संधी मिळत नाही आणि म्हणून आपण महाज्योतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षांचं कोचिंग सुरू केलं। आज ज्या विद्यार्थ्यांचं आपण प्रातिनिधिक स्वरूपात स्वागत केलं, मला अतिशय आनंद आहे की आपल्या या प्रयत्नाला यश येत आहे आणि 2000 पेक्षा जास्त विद्यार्थी आपले आज वेगवेगळ्या मोठ्या पदांपर्यंत त्या ठिकाणी महाज्योतीच्या माध्यमातून पोहोचले आहेत। महाज्योतीचं आपण स्ट्रेंथनिंग केलं, महाज्योतीला आपण त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला आणि यासोबत महाज्योतीच्या माध्यमातून फेलोशिपच्या योजना असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतील, त्या योजना सुरू करून विद्यार्थ्यांना एक दिशा देण्याचं काम आपण केलं। त्याचवेळी सातत्याने या ठिकाणी आमचे बबनरावजी असतील आणि समोर बसलेले सगळे आमचे ओबीसी नेते असतील, हे आग्रह धरायचे की बाकी सगळं तुम्ही करताय, पण आमच्या ओबीसी विद्यार्थ्यांना शहरामध्ये ॲडमिशन मिळाली तरी राहायची व्यवस्था नाही आहे। सरकारचे जे नॉर्मल हॉस्टेल आहेत त्याची संख्याच कमी आहे, त्यामुळे आमच्या ओबीसी विद्यार्थ्यांकरता डेडिकेटेड हॉस्टेल तयार झाले पाहिजे। आणि म्हणून आपण तेव्हा पहिल्या टप्प्यात निर्णय घेतला 36 हॉस्टेल करण्याचा। त्याची सुरुवात देखील आपण केली। दुर्दैवाने मध्ये 2.5 वर्ष आम्हाला संधी नव्हती, त्यामुळे ते काम मागे पडलं। पण पुन्हा संधी मिळाल्याबरोबर आपण हा निर्णय केला की 36 जिल्ह्यांमध्ये 72 हॉस्टेल आपण तयार करायचे, एक हॉस्टेल मुलांकरता, एक हॉस्टेल मुलींकरता, आणि या माध्यमातून आपण त्याची सुरुवात केली। आणि मी खरोखर अतुल सावे यांचं अभिनंदन करेन। मी एक दिवस त्यांना बोलवलं आणि थोडं वैतागून म्हणालो, सावे साहेब आपले हॉस्टेल केवळ घोषणेत राहतील की आपल्याला जमिनीवर पाहायला मिळतील? आणि सावे साहेबांनी सांगितलं, साहेब आपण काळजी करू नका, मी पुढच्या वर्षभरामध्ये हे सगळे हॉस्टेल या ठिकाणी कार्यरत करतो। आणि त्यांनी त्याचा योग्य पाठपुरावा केला, विभागाने पाठपुरावा केला। मग हॉस्टेलच्या बिल्डिंग घेणं असेल, त्या ठिकाणी फर्निचर करणं असेल, त्या ठिकाणी स्टाफ असेल, या सगळ्या गोष्टी करून आज 52 हॉस्टेल आपले या ठिकाणी सुरू होत आहेत। आणि मला असं वाटतं की विविध जे घटक आहेत राज्यातले, त्या घटकांमध्ये आता सर्वात जास्त हॉस्टेल एका झटक्यामध्ये ओबीसी समाजाकरता या ठिकाणी सुरू झालेले आहेत। याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे। अर्थातच त्यांनी सांगितलं अजून 7 एक आठवड्यात चालू करतोय। आपला 72चा आकडा आपण गाठल्याशिवाय राहणार नाही। जे ठरवलेलं आहे प्रत्येक जिल्ह्यातले 2 हॉस्टेल ते तर आपण करूच, पण जेव्हा हॉस्टेलला वेळ लागत होता त्यावेळी सावे साहेबांनी आम्ही चर्चा केली, मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली। कारण मागच्या काळामध्ये आपण आदिवासी समाजाला आणि दलित समाजाला मी मुख्यमंत्री असताना एक स्वयंची योजना दिली होती की हॉस्टेलमध्ये ॲडमिशन मिळाली नाही तर मुलांनी काय करायचं, तर मग त्यांना निर्वाह भत्ता द्यायचा, त्यांना अभ्यास भत्ता द्यायचा आणि त्यांना जेवण खाण्याचा भत्ता द्यायचा। आणि या दृष्टीने तशीच योजना आपण ओबीसी विद्यार्थ्यांकरता केली। आणि ही जी स्वयंसारखी योजना आहे की ज्या योजनेच्या अंतर्गत ओबीसी एखाद्या विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळाली आहे, पण त्याला जर हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळाला नाही, हॉस्टेल नसेल, हॉस्टेलमध्ये जागा नसेल, तर त्याला या योजनेच्या अंतर्गत आपण 38,000 रुपयापासून तर शहरांमध्ये 60,000 रुपयापर्यंत त्या ठिकाणी निर्वाह भत्ता, अभ्यास म्हणजे पुस्तकांकरता भत्ता आणि जेवणाकरता भत्ता अशा प्रकारे आपण देतो, जेणेकरून त्या ठिकाणी रूम घेऊन त्यांना राहता येतं आणि आपल्या शिक्षणामध्ये कुठेही खंड पडत नाही। हा निर्णय देखील आपण केला। यासोबत आपण निर्णय केला की आज ओबीसी समाजामध्ये आपले विद्यार्थी अत्यंत प्रतिभावान आहेत। खरं म्हणजे आपण आज बघू शकतो की हळूहळू आमच्या विद्यार्थ्यांची प्रतिभा यातच पाहायला मिळते की आता मेरिट लिस्टमध्ये ओपन आणि ओबीसीमध्ये 1% कमी डिफरन्स आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतो। त्यामुळे इतके प्रतिभाशाली आपले मुलं, पण पैसा नसल्यामुळे त्या ठिकाणी विदेशामध्ये शिक्षण घेणं याची अडचण होती। आणि म्हणून मग आपण विदेशी शिष्यवृत्तीचा निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी जे हुशार विद्यार्थी आहेत, ज्यांना परदेशातल्या पहिल्या 100 विद्यापीठांमध्ये त्या ठिकाणी प्रवेश मिळेल आणि तो प्रवेश मिळाल्यानंतर त्यांना त्यांच्याजवळ पैसे नसतील तर राज्य सरकार ती स्कॉलरशिप देते। मला आनंद वाटतो, मी मुख्यमंत्री असताना सुरू केलं। आजकाल मला कुठेतरी कोणीतरी एखादा मुलगा चांगला येऊन भेटतो आणि म्हणतो, साहेब तुमचे धन्यवाद, कशा करता, तर तुम्ही जी स्कॉलरशिप सुरू केली होती त्याच्यामध्ये विदेशात शिकून मी आता या ठिकाणी आलो आणि या मोठ्या
पदावर मी आता या ठिकाणी काम करतो आहे, मला असं वाटतं की यापेक्षा मोठं समाधान आपल्याला दुसरं कुठलंही असू शकत नाही. खरं म्हणजे अनेक योजना सांगता येतील. आपल्या गावोगावी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरं मिळत होती, पण त्याच्यामध्ये पहिले SCची घरं, STची घरं असं करता करता कुठेतरी बहुसंख्य असलेल्या OBC समाजावर अन्याय होतोय, त्यांचा नंबर उशिरा लागतोय, त्यांना वेळेत घरं मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर मी महाराष्ट्रामध्ये अर्थमंत्री म्हणून त्या ठिकाणी मोदी आवास योजनेची घोषणा केली आणि OBC समाजाला डेडिकेटेड 10 लाख घरं हे त्या ठिकाणी आपण घोषित केले. मला सांगताना आनंद वाटतो. पहिली 3 लाख घरं जवळपास संपत आली. दुसऱ्या 3 लाख घरांना आता आपण पैसे देणं सुरू केलं आणि पुढच्या वर्षभरामध्ये 2 वर्षामध्ये ही 10 लाख घरं आपण पूर्ण करणार आहोत. आणि त्याहीपेक्षा जास्त घरं ज्या ठिकाणी आमचा मायक्रो OBC आहे, गरीब आहे, त्यांना ती घरं त्या ठिकाणी देण्याच्या संदर्भातला निर्णय आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण घेतलेला आहे. खरं म्हणजे माननीय बबनरावजी या ठिकाणी आहेत. त्यांनी जे अखिल भारतीय अधिवेशन घेतलं होतं त्या अधिवेशनात त्यांनी घोषणा केली होती की OBC करता आत्तापर्यंत 28 GR निघाले. त्या 28 GR पैकी 26 GR मी काढलेले आहेत, आमच्या सावे साहेबांनी काढले आहेत, आमच्या शिंदे साहेबांनी काढलेले आहेत. त्यामुळे सातत्याने 48 निघालं. हो, आता ते वाढले. ते तेव्हा 28 होते, आता वाढवले ते आपण. हां, 4 सोडून 48 पैकी सगळे आपण काढले. आता बबनरावजींनी अजून 2 काढले म्हणून सांगितलं. बघा, मला तर हिशोबही नाही माहिती. पण मला एवढंच सांगायचं आहे की हा जो बहुसंख्य आमचा समाज आहे, या समाजाच्या पाठीशी सातत्याने आपण उभं राहिलो. आपल्याला कल्पना आहे की OBC समाजाचं स्थानिक स्वराज्य संस्थेतलं आरक्षण गेलं होतं. आपण सुप्रीम कोर्टापर्यंत लढलो आणि त्या ठिकाणी ते आरक्षण देखील परत आणण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून केलं. अजूनही आपल्याला त्याच्यामध्ये काही गोष्टी करायच्या आहेत. काही ठिकाणी आजही अन्याय होतोय, पण तो अन्याय देखील आपल्याला त्या ठिकाणी कायदेशीर मार्ग काढून कसा दूर करता येईल हा आपला प्रयत्न आहे. यासोबत आमचा प्रयत्न आहे OBC समाजातले जे विविध घटक आहेत, या घटकांमधले जे आमचे तरुण आहेत, या तरुणांच्या हाताला काम देण्याकरता विविध महामंडळाच्या माध्यमातून त्यांच्याकरता बिनव्याजी कर्जाच्या काही योजना आपण सुरू केल्या आहेत. आता त्या योजना अजून स्ट्रेंथन करून 15 लाखापर्यंतचं बिनव्याजी कर्ज हे आमच्या OBC तरुणाला मिळालं पाहिजे आणि त्याला त्याचा स्वतःचा व्यवसाय सुरू करता आला पाहिजे. या संदर्भातली सगळी व्यवस्था आपण काही प्रमाणात केली आणि आता पुढे देखील करतो आहोत. कारण आपली तरुणाई ही आपल्या पायावर उभी राहिली पाहिजे, अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. मला हे देखील या निमित्ताने सांगितलं पाहिजे की देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला. एकीकडे मोदीजींनी पहिल्यांदा आपल्या OBC समाजाला राज्यघटनेमध्ये स्थान दिलं. OBCचं आरक्षण तर होतं, पण त्या ठिकाणी आपल्याला हिणवलं जायचं की राज्यघटनेत तर याला स्थानच नाहीये, हे तर केवळ नोटिफिकेशननी मिळालेलं अशा प्रकारचं आरक्षण आहे. परंतु त्या ठिकाणी राष्ट्रीय OBC आयोगाला कॉन्स्टिट्यूशनल दर्जा देऊन OBCचं आरक्षण हे कॉन्स्टिट्यूशनल आरक्षण करण्याचं काम हे आदरणीय मोदी साहेबांनी केलं. आणि त्यासोबत सगळ्यात मोठा ऐतिहासिक अन्याय आमच्यावर होत होता की OBC आरक्षण तर लागू झालं 80-82 साली, पण मेडिकल एज्युकेशनमध्ये मात्र OBC आरक्षण नव्हतं. मेडिकल एज्युकेशनमध्ये डॉक्टर बनण्याकरता आमच्या OBC विद्यार्थ्यांना ओपनमध्ये यावं लागायचं. हे काय कारण होतं मला याची कल्पना नाही, पण OBCंना मात्र मेडिकल एज्युकेशनमध्ये ऑल इंडिया कोट्यामध्ये कुठलंही आरक्षण नव्हतं. माननीय मोदीजींनी हे लक्षात घेतलं आणि मोदीजींनी निर्णय केला हे चालणार नाही आणि मोदीजींनी आपल्या OBC समाजाला 30% आरक्षण हे मेडिकल एज्युकेशनमध्ये देखील त्या ठिकाणी दिलं. त्यामुळे आता ऑल इंडिया कोट्यामध्ये आपली मुलं त्या ठिकाणी डॉक्टर बनत आहेत आणि निश्चितपणे एक मोठा फायदा आपल्याला झालेला आहे. आज खरं म्हणजे अनेक गोष्टी सांगता येतील, सगळ्या गोष्टी सांगून मी आपला वेळ घेणार नाही, पण मी एकच गोष्ट सांगतो. आमचा जो OBC समाज आहे याच्यामध्ये अनेक समाज असे आहेत की जे संख्येने कमी आहेत, परंतु या सगळ्या गावगाड्यामध्ये त्यांचा एक महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे, ज्याला अलीकडच्या भाषेमध्ये मायक्रो OBC म्हणतात. अशा मायक्रो OBC समाज असेल, आमचे 12 बलुतेदार असतील, आमचे भटके विमुक्त असतील, वेगवेगळ्या समाजाचं आपल्याला कसं कल्याण करता येईल अशा प्रकारचा प्रयत्नच सातत्याने आम्ही केला आहे. आणि मी शासनाच्या वतीनं आपल्याला सांगतो, खरं म्हणजे बबनरावजी यादी अजून मोठी आहे समोर बसलेल्या सगळ्या लोकांनी,
बऱ्याच गोष्टी अजून करायला सांगितलेल्या आहेत. मागे आपण बैठक देखील घेतली होती. मी एवढंच सांगतो की ओबीसी कल्याणाकरता आपलं सरकार 100% कटिबद्ध आहे आणि या सगळ्या ओबीसी समाजाच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आपण सोडवू. आणि अजून एक गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे की बबनरावजी, एक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी आमच्या लक्षात आणून दिली होती की नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटही लागतं आणि त्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखलाही वेगळा द्यावा लागतो. त्यामुळे त्यातला एक आपण नॉन क्रिमिलियर झाल्यानंतर तो दाखल्याची अट रद्द करून टाका. आपण ती अट रद्द केली, त्याचा GR देखील आपण या ठिकाणी काढला. आणि म्हणून मला असं वाटतं हे सगळे कल्याणकारी निर्णय आम्ही याकरता घेऊ शकतो की तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद हे सातत्याने आमच्या पाठीशी आहेत आणि आमची जी ओबीसी समाजाच्या प्रति कटिबद्धता आहे ही यापुढे देखील अशीच राहणार आहे. त्यामुळे आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या. अजून चांगलं काम करण्याचा प्रयत्न आम्ही करू. मी आजच्या प्रसंगी आमच्या ओबीसी कल्याण विभागाचं मनापासून अभिनंदन करतो. आमचे ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावेजी यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी.